शंभूराजे 1457 रोजी छत्रपती संभाजी महाराज पुरंदरात जन्मले व त्या दिवसापासून मराठ्यांचा भगवा दिल्लीच्या उंचापेक्षा उंच गेला, दिल्लीच्या उंचापेक्षा उंच गेला. अरे कोंढाण्यासाठी तानाजी गेले, अरे कोंढाण्यासाठी तानाजी गेले, गोलकिल्ल्यासाठी बाजी आले आणि महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आले, छत्रपती संभाजीराजे आले. छत्रपती शिवाजीच्या मृत्यूनंतर घाबरला त्या म्हणजे स्वराज्याचे दाखले दिली म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी हंबीरबाबांना बोलावले व सांगितले, महाराज जागा काढा, अशी जागा काढा की दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाला गाव फुटला पाहिजे, औरंगजेबाला गाव फुटला पाहिजे. हंबीरबाबांनी जागा काढली, जागाचे नाव बुरहानपूर. बुरहानपूर म्हणजे औरंगजेबाचे आवडते शहर, कारण त्याच्या बहिणी पित्या मधल्या त्याच्या आयुष्याचं पहिला प्रेम प्रकरण तिथे झालं म्हणून बुरहानपूर हे औरंगजेबाचे आवडते शहर. हंबीरबाबा घोड्यावर बसले, बुरहानपुरात चिरले, बुरहानपूर लुटले, एवढं लुटलं की तिथे बुरहानपुराच्या पुराशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. पहिला धक्का औरंगजेबाला सहन होतो ना होतो, तेवढा दुसरा धक्का छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नावाने असलेलं शहर ते म्हणजे औरंगाबाद लुटलं आणि आता ते नाव देखील हिंदींनी गायब करून टाकले आणि त्याचे छत्रपती संभाजी नगर करून टाकले. हे बघून औरंगजेब म्हणतो, जब तक सुरत था तब तक उसने कई चुनौतियां लड़ी, जब तक सुरत था तब तक उसने कई चुनौतियां लड़ी, लेकिन मेरे बुरहानपुर को और औरंगाबाद को कभी धक्का नहीं लगाया, कभी धक्का नहीं लगाया. और उसका कल का बेटा मेरे दोनों शेर लुट के चला गया, और उसका कल का बेटा मेरे दोनों शेर लुट के चला गया. औरंगजेब म्हणजे सोपा नाही बरं का. आशिया खंडातील सर्वात मोठा बच्चा, त्याच्या सरदारांची संख्या जर पाहिली तर 14,500. एकाच सरदाराच्या हाताखाली 4.5 लाखाची भूक. हो, त्याची छावणी जर पाहिली तर 50 किलोमीटर पर्यंत छावणीशिवाय काही दिसतच नाही. औरंगजेब नंबर आणि शंभूराजे स्वराज्याचे कंदोर. जेव्हा शंभूराजांना ही बात समजली की औरंगजेब स्वराज्याकडे येतोय तेव्हा ते गेले, रायगडाच्या तख्तावर उभारले आणि गळाले. एवढ्या ते औरंगजेबाला अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा समजली. आता बघा असतो याच्या मागचा गडी मिकावा, याच्या मागचा गडी मिकावा. रामसिंगाडा, भीमसिंगाडा, वाचन सगळ्या सरदार स्वराज्याकडे येऊ लागले. पण समजले नाही. रामसिंगाडा, भीमसिंगाडा, वाचन सगळ्यांना एक 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 करून समाजाने पळ मात. यानंतर स्वराज्यावर आलं तो म्हणजे बहादूर खान. बहादूर खान संभाजीराजांना पकडायला आला, पण संभाजीराजे गावतात कुठे? बहादूर खान मागे, संभाजीराजे पुढे, बहादूर खान मागे, संभाजीराजे पुढे. अरे पण त्या मेलेला कोण सांगणार? वादळ आणि मराठे उभ्या आयुष्यात कोणाच्या बापाला सापडले नाही, उभ्या आयुष्यात कोणाच्या बापाला सापडले नाही. हे बघून औरंगजेबाने स्वतःच्या सर्वांना उठवले आणि विचारले, अरे पत्तारो क्या पकडले सध्या तुम्ही तंबाखू हुजूर वो समा शैतान है शैतान और तो हमका भी शैतान से कम है. नावजून नाव जर त्याची समशेर चालायला लागली तर ती मागे हटत नाही आणि मारताना शत्रूचा विचार सुद्धा करत नाही, शत्रूचा विचार सुद्धा करते. हुजूर कहीं भी भेज दो लेकिन संभा के सामने नहीं, हुजूर संभा के सामने नहीं. अरे जिगर होत नव्हती, जिगर संभाजीराजांना पुढे जायची जिगर. जर कोणी 4 पावलं पुढे गेला आणि संभाजीराजांना बघितले तर तो 8 पावलं मागे सरकत होता, 8 पावलं मागे सरकत होता. औरंगजेबाने स्वराज्य जिंकायचे ठरवले
वर्धमावे हा किल्ला स्वराज्य टिकवण्यासाठी लढत होतो, स्वराज्य टिकवण्यासाठी लढत होतो. मित्रांनो, आता काही दिवसांपूर्वी पुष्पाटुनाचा पिक्चर आला. मित्रांनो, आता काही दिवसांपूर्वी पुष्पाटुनाचा पिक्चर आलाय, तो बघून आमच्या तरुण मुलांच्या मनाला थोडंसं बरं वाटलं. अरे तो झुकेगाने म्हणणार पुष्पा तुमचा आदर्श का नाही मला माहित नाही, पण वयाच्या 32 वर्षी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंतच्या रक्ताने या माती अभिषेक घालणारा व मुघलांना त्यांची अवकात दाखवणारा सर्जा शंभूराजा तुमचा आदर्श असला पाहिजे. सर्जा शंभूराजा तुमचा आदर्श असला पाहिजे. शेवटी कान्होजी व गणूजी यांच्या गद्दारीमुळे छत्रपती शंभूराजा या मुघलांच्या हाती लागले व 40 दिवस असह्य युद्ध सहन केलं. हाताची बोटे पायाची बोटे छाटली, जीभ कापली, डोळ्यात दाबवलेले रोड घातले. हे करून सुद्धा औरंगजेब थांबला नाही. त्याने अंगावरची कातडी सोडण्यास सांगितली, त्याच्यावरती मीठ ठेवण्यात आले. तरी 40 दिवस औरंगजेब सांगत होता, संभा इस्लाम कबूल कर लो, जिंदगी दे दूंगा, फिर भी शंभूराजा येत नहीं बोल रहे थे. हे संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता त्यांचा कावा, अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता त्यांचा कावा. निर्गत छातीचा एकमेव छावा, निर्गत छातीचा एकमेव छावा. शेवटी शंभू गर्जना म्हणतो, क्षत्रिय कुलावतांच महा